नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये शेवटी ज्या गोष्टी नको हव्या होत्या त्याच गोष्टी आता घडताना तुम्हाला दिसणार आहे. कारण सागर आणि मुक्ता एकमेकांपासून वेगळं होताना आपल्याला दिसत आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हा सागर दारूच्या नशेत बाहेर जातो, दारू पितो आणि मग त्याचे गुंडांशी भांडणं होतात आणि जखमी होतो. यानंतर हा मिहीर त्याला घरी घेऊन येतो. दुसरीकडे ही मुक्ता सावनीच्या घरी जाऊन सागर तिकडे आलाय का बघते. तेव्हा ही सावनी या मुक्ताला खूप भडकवते सागरच्या विरोधात. त्याची ही नेहमीचीच नाटकं असं बोलते. त्यानंतर मग घरून फोन आल्याने मुक्ता धावत तिकडे येते. तेव्हा आल्यावर पाहते तर सागर जखमी असतो. त्याच्या हाताला मार लागल्याने त्याला खाता सुद्धा येत नव्हतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मुक्ता ही सागरला घास भरवत असते. तिची इच्छा नसते पण नाईलाज असतो आणि तेवढंच सई येते आणि सागरला मिठी मारून ड्रॉइंग दाखवते आणि दुसरीकडे मुक्ताला सुद्धा जवळ घेते. यानंतर हा सागर मुक्ताच्या खांद्यावर हात ठेवतो, पण ही मुक्ता आधीच भडकलेली असते आणि हा हात लांब करते आणि बोलते की सईचा फायदा घेऊन माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका, आता आपल्यात काहीच संबंध नाही. हा सागर खूप प्रयत्न करतो मुक्ताला की आपण नव्याने पुन्हा सुरुवात करूया, कमीत कमी मैत्रीने तरी सुरुवात करूया, परंतु ही मुक्ता बिलकुल ऐकताना आपल्याला दिसत नाहीये. आता पाहू यांच्यामधील भांडण कधी मिटते आणि मुक्ता या सागरला कधी माफ करते.